अशा मार्केटिंगमुळे झाला भरपूर मोठा प्रॉफिट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 21 मध्ये. आज आपण कव्हर अप करणार आहोत मार्केटिंग बद्दल. आपण एक नवीन स्टार्टअप सुरू करतो व त्या स्टार्टअप बद्दल माहिती ही बऱ्याच लोकांना नसते. मग त्या स्टार्टअप मध्ये नेमकी काय आहे, नेमकी प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, नेमकी प्रोडक्ट कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे आणि मूळ मुद्दा म्हणजे तो लोकांना युजफुल कसा असेल. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला करावं लागते मार्केटिंग. आता मार्केटिंग शिवाय तर पर्याय नसतो, कारण आपला जो स्टार्टअप आहे हा मोजक्याच लोकांना माहिती असतो. मग तो प्रत्येकापर्यंत पोहोचावा याच्यासाठी मार्केटिंग ही करावीच लागते. मार्केटिंग म्हणजेच आपले ऍड्स रन करणं, इन्स्टावरती पोस्ट बनवणं, व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवणं किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले पेजेस पाठवणं, या सर्व गोष्टी ह्या मार्केटिंग मध्येच येतात. एकदा प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचलं की तिथून पुढे तर मार्केटिंग ही आपली कस्टमरच करतात. जिथे त्यांना क्वालिटी आवडते, कस्टमर सॅटिस्फाय होतो, तिथून पुढे आपली मार्केटिंग तर फ्री ऑफ कॉस्टच होऊन जाते. पण त्याचबरोबर आपल्या स्टार्टअपमध्ये नवनवीन गोष्टी येत असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही मार्केटिंग ऑनलाईन थ्रू तर चालूच ठेवतो. अशाच काही मार्केटिंगच्या आयडिया सोबत मी भेटेल तुम्हाला उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.